आमची ह्याच्यामध्ये सगळ्याला विचार करून तुम्ही पेट्रोलिंग जास्त द्यावं असं ते का होला त्याची अशी धिंड काढा तुम्ही की परत कोणी नाव काढलं नाही पाहिजे. कमीत कमी ह्या असल्या प्रकारचं करायचं गुन्हेगार नाव निष्पन्न केले आम्ही सकाळपासून आता जस्ट जय शिवराय. सातारा शहरामध्ये आज प्रतापसिंह नगरामध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या एका महिलेवरती इथल्या एका 2-3 लोक एका बाईकवरनं आली आणि चाकूचा कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावून नेली. राजधानी सातारामध्ये अशी घटना घडणं सगळ्यात महत्त्वाचा निषेध आहे याच्यामध्ये. तर त्या संदर्भात माननीय मस्के साहेबांना एक निवेदन देण्यात आलेलं आहे यामध्ये. राजधानी सातारा शहरामध्ये जर अशा घटना घडत असतील तर पोलिसांनी पोलिसा खाक्यात दाखवत त्यांची धिंड काढली पाहिजे, त्याचं चांबडं काढलं पाहिजे. एखाद्या महिलेवरती जर असा प्रकार जर करत असेल तर त्याची धिंड काढून त्याचं चांबडं काढून त्याची जी शिक्षा कायद्याने देईल ती देईलच, पण पोलीस म्हणून जे करायचं आहे ते तुम्ही पोलिसांनी करावे अशी विनंती केली आहे. पोलिसांनी बी त्यांचा तपास वेगवान केला आहे. पोलिसांचं मी म्हणलं की बऱ्यापैकी तपास त्यांचा चालू आहे. लवकरच त्या नराधमाला अटक करण्याची प्रोसेस चालू आहे. पोलिसांनी असं आश्वासन दिले. मीही आपल्या माध्यमातून रक्षक प्रतिष्ठानच्या प्रत्येक मावळ्याला हे आवाहन करतो की अशा कुठली घटना घडत असतील तिथं तात्काळ त्या महिलेला असो किंवा कुठलेही अन्याय होत असेल तर त्या मावळ्याने जावं व त्या व्यक्तीचा जीव वाचावं. आज बऱ्यापैकी आजूबाजूला लोक असतात पण कोणीही पुढं जात नाही आहे याच्यामध्ये. तर मावळ्या जे रक्षक प्रतिष्ठानचा मावळा आहे त्याने अशा घटना जर घडत असतील त्या ठिकाणी जाऊन तिथं त्या गोष्टीचा अन्यायाचा विरोध केला पाहिजे असं एक आवाहन करतो. माननीय संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोळकर यांनी तात्काळ या संदर्भातल्या रक्षक प्रतिष्ठान जेवढे सगळे त्यांचे भाव आहेत, कार्यकर्ते आहेत, मावळे आहेत त्यांना तात्काळ सूचना दिल्या आहेत की अशा प्रकारची ही जी घटना घडली आहे त्या नराधमाला तुम्ही हुडकून काढा, ठोका, त्याला असल्या नावाला ठेचला पाहिजे आणि पोलिसांच्या स्वाधीन करा अशा प्रकारचं एक दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये आम्हीही आमचाही शोध चालू आहे. इथून पुढच्या काळामध्ये त्या नराधमाने किंवा अशा गोष्टींनी लक्षात ठेवावं की अशा घटना जर घडत असतील तर तिथं रक्षक प्रतिष्ठानचा मावळा तुमच्या समोर असेल आणि तो मावळा तुमची काय हालत करेल ते त्यावेळी कळेल. एवढंच मी सांगतो तुम्हाला. जय शिवराय.